हे शुभ संकेत आपले नशीब कधीही पालटू शकतात। शुभ संकेत आजही या गोष्टींचे अस्तित्व आहे। या छोट्या छोट्या घटना आपल्याला भविष्याचा संकेत देतात। हे संकेत आपण अंदाज बांधू शकतो। घरात किंवा घराजवळ अशा काही घटना घडतात ज्यावरून आपण स्वतःला भविष्यासाठी तयार करू शकतो। एक खिशातून नाणे खाली पडणे, कपडे घालताना खिशातून नाणे पडणे हा शुभ संकेत आहे। तुम्हाला भविष्यात धनलाभाची संधी मिळू शकते, यासाठी तयार राहावे। दोन घरातील नारळ आपोआप तडकणे, घरामध्ये एखादे नारळ ठेवलेले असलं आणि त्याला आपोआप तडा गेल्यास समजावे की घरातील नकारात्मक ऊर्जा नारळाने शोषून घेतली आहे। तुम्हाला आता कोणतीही अडचण येणार नाही। तीन घरामध्ये आपोआप तुळस उगवणे, तुमच्या घरातील बागेत आपोआप तुळशीचे रोप उगवले तर हा शुभ संकेत समजावा। घरामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा वास राहणार असल्याचे समजावे। चार आपोआप दुर्वा उगवणे, घरातील बागेमध्ये दुर्वा श्री गणेशाला अर्पण करण्यात येणारे एक गवत उगवल्यास समजावे की घरामध्ये आता कोणत्याही कामात अडथळे येणार नाही। पाच घरामध्ये मध पडणे, घरामध्ये मधाचे भांडे फुटून मध फरशीवर पसरल्यास समजावे की घरामध्ये आता कोणतीही निगेटिव्ह एनर्जी राहिलेली नाही। घरामध्ये एखादे मंगलकार्य होऊ शकते। सहा चिमणीचे घरात घरटे बनवणे, चिमणीने आपल्या घरामध्ये घरटे बनवणे शुभ मानले जाते। असे मानले जाते की जेव्हा चिमणी घरामध्ये घरटे बांधून तेथे आपले पिल्ले जन्माला घालते तर हे घरामध्ये अनेक आनंद येण्याचे प्रतीक आहे। या संकेतानंतर काही काळातच आपल्याला अनेक शुभ समाचार मिळण्यास सुरुवात होते आणि घरापासून संकटे दूर राहतात। त्यामुळे चिमणीचे आपल्या घरामध्ये घरटे करणे चांगला संकेत मानला जातो। सात सकाळच्या वेळी मांजरीचे पिल्ले दिसणे, सकाळी उठल्यावर जर आपल्याला काही खुशखबर मिळाली तर आपला पूर्ण दिवस आनंदात जातो। तर एखाद्या व्यक्तीला सकाळी उठल्यावर मांजरीचे पिल्ले नजरेस पडली तर हे त्याच्या आणि कुटुंबासाठी हा शुभ संकेत आहे। जर आपल्या सोबत असे घडले तर असे समजावे की आपला चांगला काळ लवकरच सुरू होणार आहे। आठ मुंग्याचे समूहात दिसणे, मुंग्या एवढी मेहनत कदाचित कोणीही करत नसेल, त्यात सोबत मुंग्या एकतेचे प्रतीक देखील मानले जाते। त्यांना अनेक वेळा समूहाने एका लाईन मध्ये चालताना आपण पाहिले असेल। जर आपल्या घरामध्ये काळ्या मुंग्याचा समूह दिसला तर हे आपल्यासाठी शुभ काळाचे संकेत आहेत। या संकेताचा अर्थ आपल्या आयुष्यात लवकरच खुशखबर येणार आहे आणि यश मिळण्यासोबतच धनप्राप्ती देखील होणार आहे। 9 रस्त्यात पांढरी गाय दिसणं शुभ मानलं जातं। हिंदू धर्मात गायीला आईचा दर्जा दिलेला आहे। गाय आर्थिक सुदृढीकरणाचं प्रतीक आहे। त्यामुळे कोठेही सफेद गाय दिसली तर ते साक्षात लक्ष्मीचं दर्शन झाल्याचं समजलं जातं। 10 सकाळी उठल्याबरोबर जरी नारळ म्हणजेच श्रीफळाचं दर्शन झालं तर एखादी चांगली किंवा गोड बातमी येणार आहे असे ते संकेत असतात। कारण नारळाला भारताच्या सामाजिक परंपरेत शुभ मानलं जातं। 11 प्रवास करतानाही काही शुभ संकेत असतात, पण ते आपल्या लक्षात येत नाहीत। कधी प्रवासाला निघालात आणि उजव्या बाजूने माकड, कुत्रा किंवा साप दिसला तर तो आर्थिक फायदा होण्याचा संकेत मानला जातो। 12 सोनेरी साप दिसणंही चांगलं असतं। रात्री झोपताना जर पांढरा किंवा सोनेरी रंगाचा साप दिसला तर तो एक शुभ संकेत असल्याचं मानायला काहीच हरकत नाही। काही जणांना याचा चांगला अनुभव आलाय। 13 हिरवा निसर्ग डोळे भरून पाहायला कुणालाही आवडेल, पण हाच निसर्ग जर स्वप्नात दिसला म्हणजे स्वप्नात एखादे नैसर्गिक चित्र दिसले तरीही ते शुभ मानलं जातं। त्यातूनही हा हिरवेगारपणा जर पाण्याच्या ठिकाणी दिसला तर ते त्याहूनही शुभ मानलं गेलं आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन ऑन नक्की करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।